नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत दहावीसाठी महत्वाचा घटक. सध्या पेपर चालू आहे आणि त्या पेपरमध्ये पहिला पेपर आता 21 तारखेला झालेला आहे. काही पेपर संस्कृत वगैरे चालू आहे. आता येणारा आहे तो गणित विषयाचा पेपर आणि त्यानंतर बघा त्या पेपरमध्ये आपल्याला काही घटक राहिले होते. आपले 5 घटक झाले होते पार्ट 1 मध्ये. आता चालू आहे शेवटचा घटक बघतोय आपण आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे आणि ते कितपत चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं हे घटक आपण बघणार आहोत. त्यासाठी त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शेवटचा धडा आहे तो कोणता आहे? भाग 1 मधला सांख्यिकी. आपल्याला माहितीये सांख्यिकी हा घटक काय सांगतो आपल्याला. बघा, सांख्यिकी यामध्ये खूपच महत्व आहे बरं का, कारण एका शास्त्रज्ञाने हे शक्य केलेलं आहे. कारण का भरपूर असा साठा फक्त छोट्या घटकामध्ये सेटअप करायचा किंवा व्यवस्थित लावून ठेवायचा. कारण आपण जास्त लिखाण करू शकत नाही, मग कमी लिखाणामध्ये याची मांडणी करायची आहे. ती कशा पद्धतीने असते बघा. तर आपल्याला बघणार आहोत आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून 6.1 नावाचा धडा जो आहे त्यामध्ये काय काय घटक विचारले आहेत. तर 3 घटक विचारले आहेत. हे 3 घटक कोणकोणते आहेत? तर पहिले आहे काय? तर सरळ पद्धत. सरळ पद्धत. आता ती सरळ पद्धत काय आहे तर लक्षात घ्या, याच्यामध्ये 4 कॉलम येणार आहेत. लक्षात ठेवायचं 4 कॉलम येणार आहेत. कारण का 1, 2, 3 आणि हे 4. याच्यामध्ये महत्वाचे घटक काय असणार आहेत लक्षात घ्या. तर आपल्याला पहिल्यांदा आहे तो वर्ग असणार आहे. बरोबर आहे का? त्याचा वर्ग मध्य म्हणजे xi असणार आहे. त्यानंतर fi म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आहे, वारंवारता असणार आहे. आणि शेवटी xi गुणुले fi म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार असणार आहे. आणि जे ह्याच्या शेवटी दिलं जातं आपल्याला माहितीये, याच्या शेवटी जे असतं ते n किंवा f समेशन fi आणि इथं काय म्हटलं जातं तर समेशन xi इंटू fi. हे टेबल तयार झाला. हा पहिला टेबल. सरळ पद्धतीमध्ये याचा घटक खूप महत्वाचा आहे. हे आपल्याला लक्षात असेल तर तुम्हाला यातला कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही. त्यानंतर बघा दुसरा आहे तो कोणता टेबल आहे? गृहीत मध्य पद्धत. गृहीत मध्य पद्धत. बरोबर आहे. गृहीत मध्य आपल्याला काय करायचं? एक ऍझ्युम करायचं आपल्याला. काय ऍझ्युम करायचं आहे? तर गृहीत मध्य काय करायचं तुम्हाला? ऍझ्युम करायचा आहे. ऍझ्युम मीन. बरोबर का? मीन म्हणजे काय? मध्य ऍझ्युम करायचं आहे, समजायचंय त्याला. मग त्यासाठी एक टेबल ऍड होतो. तो कुठं? तर याच ठिकाणी ऍड होणार आहे. जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याच ठिकाणी तो टेबल ऍड होणार आहे. म्हणजे कसं बघा, तर हे आता 2 टेबल थोडेसे पुसले आपण तर लक्षात येईल तुम्हाला. तर इथं काय ऍड टेबल तयार होतो? तर DI चा टेबल तयार होतो आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे xi वजा a. हा टेबल तिथं ऍड झाला आणि शेवटी तर तुम्हाला माहिती आहे fi. आणि इथं काय होणार? मग जे काही टेबल तयार होणार ते कोणते? तर DI गुणुले fi. शेवटी काय तयार होणार इथं? तर आपल्याला माहिती आहे समेशन DI गुणुले fi जे काय असेल आणि त्यांचं जे उत्तर येणार आहे ते इथं दाखवलं जाणार. म्हणजे टेबल किती वाढले घटक? तर 5 कॉलम तयार झाले. हे कॉलम जर तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आले तर तुम्हाला ह्याच्यावरचा कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा शेवटची ह्याची एक पद्धत आहे ती कोणती आहे ते बघूया आपण. तर शेवटची पद्धत आहे ती मध्य प्रमाण विचलन पद्धत. मध्य प्रमाण विचलन पद्धत. आता ही पद्धत कोणत्या प्रकारची आहे त्याला काय म्हणायचं बघा. तर याला नाव आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर मध्य प्रमाण वितरण पद्धतीमध्ये अजून एक टेबल ऍड होणार. म्हणजे किती झाले? यामध्ये आहेत तर 6 कॉलम आहेत. 6 कॉलम ह्याच्यामध्ये आहे. तो कसा वाढतो? तर DI तर आहेच, पण हे 2 फक्त पुढे सरकतात आणि तिसरा कॉलम आता इथे ऍड होणार. तो कोणता बघा? तो कसा ऍड होणार? तर DI नंतर काय येतं? तर EY आणि बरोबर DI भागिले G हा टेबल मध्ये घटक ऍड होत असतो. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस ऍड होतो तर त्यानंतर पुढचे टेबल आपल्याला माहिती
हे कोणते तर आता बघा हे एफ आय आहे जो पुढचा याच्या बरोबर कसा गुणाकार होतो म्हणजे युआय गुणुले एफ आय हे घटक तयार झाले. शेवटी हे तुम्हाला माहिती आहे समेशन युआय इंटू एफ आय. लक्षात येते हा टेबल तयार झालेला आहे. हे 3 घटक 6.1 मध्ये दाखवलेले आहेत. याच्यावर हमखास एक प्रश्न येणारच. तो प्रश्न तुम्हाला बघावाच लागणार आहे आणि त्यासाठी हे अशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कमी वेळेत जास्त लक्षात राहण्यासाठी हे घटक महत्वाचे आहेत. सेशन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.